माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा आपला करिअर कट्टा उपक्रम, या उपक्रमांतर्गत दिल्लीमध्ये प्रशासनामध्ये उत्तुंग असं कर्तृत्व बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची मुलाखत नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र या सत्राखाली आपण घेत आहोत। या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत आहेत सन्माननीय सुप्रिया देवस्ते मॅडम मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो या संवाद शृंखलेमध्ये आणि करिअर संसदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचंही स्वागत। सुरुवात करत असताना मॅडम आपण करिअर कट्ट्याच्या त्या सुरुवातीच्या काही शुभचिंतकांच्या पैकी एक आहात की ज्यांनी महाराष्ट्रातल्या युवकांनी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये चांगली आपली कामगिरी करावी यासाठी सदिच्छा दिल्या होत्या, मार्गदर्शन केलं होतं। या मुलाखतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा हे जाणून घ्यायला आवडेल की सिव्हिल सर्व्हिसेस हा तुमच्या आयुष्यामधला अपघात होता की ठरवलेलं गोल होतं आणि तुम्ही तयारी करण्याचा काळ कसा होता? सिव्हिल सर्व्हिसेस हा अपघात नव्हता, मी ठरवून ही परीक्षा दिली आणि जवळजवळ मी 10वीत असतानाच हा करिअरचा ऑप्शन म्हणून मी विचार केला आणि त्या दृष्टीने नंतर प्रयत्नही केले। माझ्या वेळेला तयारी करणं थोडंसं कठीण होतं, अशासाठी कठीण होतं की महाराष्ट्रामध्ये आता पुण्यामध्ये म्हणा किंवा बाकी नागपूरला वगैरे जे करिअरचं मार्गदर्शन देणारे प्रायव्हेट क्लासेससुद्धा झालेले आहेत, तसे ते तेवढे महाराष्ट्रामध्ये नव्हते। त्यावेळेला दिल्लीची मोनोपॉली होती या क्लासेससाठी, त्यामुळे तिथेच महाराष्ट्रात राहून तयारी करणं हे थोडंसं कठीण होतं। अर्थात आमचे काही मित्रमैत्रिणी होते की ज्यांनी दिल्लीला क्लास केले होते आणि मग ते आम्हाला त्यांच्या नोट्स किंवा जे सगळं असायचं ते फोटोकॉपी वगैरे करून आम्हाला द्यायचे। म्हणजे त्यावेळेला स्मार्टफोन्स नव्हते आणि स्मार्टफोन्स नसल्यामुळे फोटो काढून व्हॉट्सॲपवर पाठवणं वगैरे हे ऑप्शन्स त्यावेळेला आम्हाला अवेलेबल नव्हते। फोटोकॉपी करायचो आम्ही बऱ्याचशा नोट्सच्या। परंतु महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे विद्यार्थी मुंबईत होते त्यांच्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था किंवा SISC ही तेव्हासुद्धा खूप मार्गदर्शन करणारी संस्था होती, त्याचा उपयोग झाला। पण बाकी तुम्हाला पुस्तकं मिळवणं किंवा नोट्स मिळवणं, एखाद्या विषयाच्या अभ्यासाचं टेक्निक लक्षात घेणं याच्यासाठी थोडीशी जास्त मेहनत त्यावेळेला करायला लागायची। आपण सिव्हिल सर्व्हिसेसकडं आलात त्यावेळेचा काळ सांगितला की ती सुविधा उपलब्ध नव्हती, पण तुम्ही ठरवलं होतं 10वीपासून। आता सेईंग इज बिलिव्हिंग म्हणतो आपण की कुणाचं तरी बघितल्यानंतर तू विश्वास ठेवून आपण पुढे जातो। तर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येण्यासाठी तुमचं मुख्य प्रेरणास्थान कोण? माझी 2 प्रेरणास्थानं होती। एक मी शाळेत असतानाच मला कुठच्या तरी स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालं होतं आणि ते मला त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते शरद काळे सर। त्या शरद काळे सरांच्या हस्ते ते पारितोषिक मिळालं होतं। त्यावेळेला त्यांनी महानगरपालिकेचा कारभार कसा असतो, त्याच्यात कशी आव्हानं असतात म्हणजे याच्याबद्दलचं एक छोटंसं भाषणही केलेलं होतं। ती माझ्यामध्ये पहिली प्रेरणा होती। दुसरी अधिक महत्त्वाची प्रेरणा आणि महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांची प्रेरणा असणारे अविनाश धर्माधिकारी सर। त्यावेळेला मी BA करत होते। BAच्या दुसऱ्या वर्षाला एक आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होती, ज्याचा पारितोषिक वितरण समारंभ अलिबागमध्ये ती स्पर्धा झाली होती आणि पारितोषिक वितरण समारंभ त्या संस्थेने सांगितलं की आज संध्याकाळी तो होऊ शकणार नाही। याचं कारण रायगडचे जिल्हाधिकारी जे आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ करायचा आहे आणि त्यावेळेला इलेक्शन्स जवळ आलेली होती, त्यामुळे त्यांना आज वेळ नाही तर ते उद्या सकाळी यायला तयार आहेत। आणि त्या संस्थेने आमची सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था वगैरे केली। दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता कार्यक्रम झाला। आता पुढचा पारितोषिक वितरण समारंभ सकाळी 7:30 वाजता सहसा होत नाही, परंतु अविनाश धर्माधिकारी सर रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते, निवडणुकीची अतिशय कामं होती म्हणून तो सकाळी घेण्यात आला कार्यक्रम आणि त्यावेळेला त्यांनी जे भाषण केलं आणि मला असं वाटतं की सकाळी 7:30 वाजता सुद्धा वेळ दिला त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी। ही सुद्धा माझ्या मते प्रेरणादायी गोष्ट होती माझ्यासाठी आणि त्यावेळेला त्यांनी जे भाषण केलं ते भाषण अतिशय प्रभावी होतं। त्यावेळेला भारतामध्ये आता आपल्याला सर्वांना ती अतिशय कॉमन गोष्ट झाली आहे, परंतु वोटर ID कार्ड्स आहेत ती त्यावेळेला पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाली होती। TH शेषन हे चीफ इलेक्शन कमिशनर होते भारताचे आणि त्यामुळे सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना खूप काम होतं आणि अशा अतिशय ज्याला आपण हॅपनिंग म्हणू अशा काळामध्ये हा कार्यक्रम झाला। ती दुसरी आणि मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची इन्स्पिरेशन। त्याच्यानंतर तयारी आणि सिलेक्शन असंच। महाराष्ट्रातल्या शिक्षण प्रणाली, तत्कालीन शिक्षण प्रणाली आणि UPSCची तयारी, तर त्याच्यामध्ये काय फरक जाणवत होता? म्हणजे जे आपण शिकतो त्याचा आणि UPSCच्या अभ्यासक्रमाच्या सिलेबसचा काही संबंध येतो काय, कसं जाणवत होता?
महाराष्ट्रामध्ये म्हणजे जो ज्याला आपण स्टेट बोर्ड म्हणतो त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो बऱ्याच वेळा अलाइंड नसतो MPSCच्या परीक्षेसाठी किंवा UPSCच्या परीक्षेसाठी. या उलट आपण जर CBSE बघितलं, सेंट्रल बोर्ड फॉर सेकंडरी एज्युकेशनचा सिलेबस बघितला किंवा इतर काही राज्यांचा त्या राज्याचं जे स्टेट बोर्ड आहे त्यांचा अभ्यासक्रम बघितला तर तो त्या स्टेटची जी परीक्षा असेल त्या परीक्षेशी किंवा UPSCच्या परीक्षेशी अलाइंड अशा स्वरूपाचा असतो. मला असं वाटतं की त्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये थोडेसे प्रयत्न व्हायला पाहिजेत की जेणेकरून काही बेसिक जे वाचन आहे ते मुलांचं शाळेत असतानाच होईल. म्हणजे केव्हाही UPSCच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी एक बेसिक ज्याला आपण म्हणू वाचन काय केलं पाहिजे, कुठची पुस्तकं बघितली पाहिजेत, तर असं सांगितलं जातं की NCERTची जी पुस्तकं असतात इयत्ता साधारणतः 7वी ते 12वी आणि त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, सायन्स आहे, ही पुस्तकं वाचली पाहिजेत. तर NCERTची पुस्तकं मिळण्याचं 7वी ते 12वीची पुस्तकं मिळण्याचंही आव्हान होतं 2001-2000 मध्ये जेव्हा परीक्षा देत होते तेव्हा ती मुंबईमध्ये सहसा मिळायची नाही. म्हणजे महाराष्ट्रातच ती सहजी मिळत नाहीत. म्हणजे ती अगदी बेसिक पुस्तकं मिळवण्यातच जर विद्यार्थ्याची एनर्जी खर्च झाली तर मग तो बाकीचा अभ्यास केव्हा करणार आणि काय करणार हे आपल्याला माहिती नाही. तर ती बेसिक पुस्तकं मिळवण्यासाठीच जर त्या विद्यार्थ्याचा म्हणजे वेळ गेला, ताकद खर्च झाली तर मग तो बाकीचा त्याचा जो मुख्य अभ्यास आहे त्याच्यावर म्हणावं तसं कॉन्सन्ट्रेशन करू शकणार नाही. त्यामुळे ही एक माझ्या मते अभ्यासक्रमातली महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्याला आपण हिस्टॉरिकली इतर अनेक संधी शिक्षणाच्या म्हणा, व्यवसायाच्या म्हणा, नोकरीच्या म्हणा उपलब्ध होत्या. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण त्यावेळेला कमी होतं. आता ते वाढायला लागलेले त्याची अनेक कारणं आहेत की इतर क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत आणि सरकारी नोकरीमध्ये एक प्रकारची ज्याला आपण सेफ्टी म्हणतो ती सेफ्टी असते, काहीतरी करून दाखवण्याची शक्यता असते आणि म्हणून ह्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळेही शालेय अभ्यासक्रम जो आहे तो या परीक्षांशी अलाइन करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अभ्यासक्रमांचा आता अलाइन करणं हा एक भाग झाला. तुम्ही ज्या वेळेला दिल्लीतून हा सगळा महाराष्ट्राकडे बघता, महाराष्ट्र तरुणांच्या बघता किंवा बरीच मुलं तुम्हाला इथून भेटत असतात जशी आमची टीम आली त्या पद्धतीची, त्यातला एक भेटणारा घटक असतो की मॅडम माझा आता एक बार झालं, मी आतापर्यंत प्रयत्न केले होते, मला काहीच हाताला लागले नाही आणि आता घरी कसं जाऊ, थोडीशी लाज वाटते, भीती वाटते. तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना काउन्सिलिंग करणं कसं चॅलेंज असते किंवा ते काही अनुभव सांगतात? याच्यामध्ये असं असतं की अनेक वेळा काय होतं की जेव्हा परीक्षा द्यायला कॅन्डिडेट सुरुवात करतात त्यावेळेला ते तरुण असतात, त्यामुळे अर्थातच खूप जास्त आशा असतात मनामध्ये आणि आपण नक्कीच यशस्वी होऊ असं वाटत असतं. म्हणजे पुढे MPSC असू दे, UPSC असू दे, परंतु शेवटी ती स्पर्धा परीक्षा आहे, म्हणजे ती एक प्रकारची रेस आहे. त्याच्यात काही लोक पुढे जाणार आणि काही मागे राहणार. हे सर्वात पहिल्यांदा मनामध्ये फक्त समजून घेणं आवश्यक आहे की ह्याच्यामध्ये काही लोक यशस्वी होणार आणि काही होणार नाहीत. आणि मी ह्याच्यामध्ये यशस्वी होणार आणि यशस्वी होणार नाहीत असं म्हणते, मी अयशस्वी असा शब्द अजिबात वापरत नाही. ह्याचं कारण ज्या विद्यार्थ्यांची निवड होत नाही ते अयशस्वी झालेत असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणू की ते अनफेअर आहे त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, कारण त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी मेहनत केलेली असते, परीक्षा दिलेली असते, अभ्यास केलेला असतो. त्यामुळे ती स्पर्धा आहे किंवा चढाओढ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं असं की प्रत्येक कॅन्डिडेटने स्वतःसाठी एक मर्यादा ठरवली पाहिजे आणि ती काय ठरवायची मर्यादा हे दुसरं कोणी आपल्याला सांगू शकत नाही. आपल्याला स्वतःलाच ठरवायला पाहिजे की बाबा समजा मी जनरल कॅटेगरीची विद्यार्थी आहे तर मला एक अमुक वयापर्यंत परीक्षा देता येते, तर मी तेवढ्या वयापर्यंत देणार आहे का त्याच्या आधीच, म्हणजे 30 वर्षापर्यंत मला परीक्षा देता येणार आहे तर मी समजा 28 पर्यंत परीक्षा देईन, त्याच्यानंतर मग मी देणार नाही, मग मी दुसरा काहीतरी पर्यायाचा विचार करीन. तर परीक्षा देण्यापूर्वीच ही जी मर्यादा आहे किंवा हा जो हे जे बंधन आहे ते स्वतःवर घालून घेतलं पाहिजे असं एक मी विद्यार्थ्यांना सूचना देईन. त्याचं कारण माझ्या माहितीमध्ये असा एक ज्याने माझ्याबरोबरच परीक्षा दिली होती त्याने 9 वेळा मेन एक्झामिनेशन दिली होती आणि 2-3 इंटरव्ह्यू दिले होते, परंतु फायनली त्याचे सगळे अटेम्प्ट संपले आणि त्याचं सिलेक्शन होऊ नाही शकलं. त्याने या काळामध्ये त्याचं एका बँकेमध्ये सिलेक्शन झालं होतं, तीही नोकरी स्वीकारली नाही कारण UPSCमध्ये सिलेक्शन होईलच असं वाटतं. म्हणजे वयाच्या 35-36व्या वर्षी त्याची अशी परिस्थिती आली की लग्न झालेलं नव्हतं, काही उत्पन्नाचं ठोस साधन नव्हतं, नोकरीची एक संधी आलेली होती ती गमावली गेली होती आणि पुन्हा एकदा वयाच्या 36व्या वर्षी नव्याने त्याला सुरुवात करायची होती.
तर ही अशी वेळ आपल्यावर आपण येऊ न देणं हे आपल्याच हातात आहे आणि म्हणून आपण एक मर्यादा स्वतःसाठी ठरवली पाहिजे, हे एक मी सांगेन. दुसरं मी असं सांगेन की केव्हाही कायमच स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करताना आम्ही सांगतो की ऑप्शन बी हा तुमचा तयार असला पाहिजे. तर ऑप्शन बी म्हणजे हे नाही झालं तर मग मी दुसरं काय करीन, मी काय करू शकतो किंवा करू शकते, आणि त्याच्यासाठी जर मला काही समजा शिक्षण आवश्यक असेल, काही इतर काही मेहनत करायची गरज असेल, तर ती सुद्धा करायची तयारी असली पाहिजे. याचं कारण तर सापशिडीच्या खेळासारखं आहे की तुम्ही सर्व फिरून येता, प्रिलिम, मेन, मुलाखत, आणि मग पुन्हा शून्यापर्यंत येता. त्यामुळे त्यावेळेला तशाच उत्साहाने पुन्हा काम करणं ही सोपी गोष्ट नसते. परंतु त्याची जर मानसिक तयारी आपण ठेवली आणि प्लॅन बी आपल्या हातात असेल, त्याच्यावर आपण विचार करून ठेवला असेल, तर हा जो मार्ग बदलण्याची जी प्रोसेस आहे, ती मार्ग बदलण्याची प्रोसेस थोडीशी सोपी होऊ शकते. आता अलीकडे अनेक प्रकारच्या सपोर्ट सिस्टम उभ्या राहिलेल्या आहेत. काउन्सिलिंग सेंटर्स आहेत, काही कोचिंग क्लासेस, दिल्लीतले काही कोचिंग क्लासेस हे मुलांना काउन्सिलिंग सुद्धा करत असतात, मुलांना स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी वर्कशॉप सुद्धा करत असतात. तर ही सपोर्ट सिस्टम सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे की ज्याच्यामुळे या सगळ्या प्रोसेसचा म्हणून जो ताण आहे, त्या ताणाचा सामना विद्यार्थी चांगल्या पद्धतीने करू शकतो. मॅडम, आपण आत्ता बोलत असताना जो मुद्दा महत्त्वाचा बोललात की ज्याच्यावर आपण थोडंसं लक्ष करावं असं मला वाटतं, भाष्य करावं असं, की 35व्या वर्षी पुन्हा स्टार्ट करणं हा एक विषय झाला. त्या वयात लग्न झालेलं नसणं, आर्थिक आणि कौटुंबिक सामाजिक प्रश्न आणि ते येणारं प्रेशर हे करतात. आता मुली तयारी करतात त्यांच्याविषयी आणि त्यांच्या पालकांविषयी हे देखील मोठं चॅलेंज असतं. तर या एकूणच भूमिकेवर आपण थोडं शब्द मला नेहमीच असं वाटत आलं की मुलींसाठी ही सगळी प्रोसेस ही अधिक चॅलेंजिंग असते. त्याचं कारण असं आहे की आपण अगदी कितीही एम्पॉवर्ड असलो किंवा आपले विचार जरी कितीही चांगले, उत्तम असले, ओपन असले, तरीसुद्धा आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती प्रत्येक वेळेला आपल्याला सपोर्ट करणारी असेलच असं नाही, आणि त्या परिस्थितीचा सामना करूनच पुढे जायला लागतं. त्यामुळे मुलींसाठी ही परीक्षा देणं, सिलेक्शन होणं आणि नंतर काम करणं, या सर्व गोष्टी ह्या पुरुष कॅन्डिडेट्सपेक्षा थोड्या अधिक आव्हानात्मक असतात. हे तर मान्य केलंच पाहिजे. मला असं वाटतं की मुलींनी सर्वात पहिली गोष्ट जी करायला पाहिजे ती अशी की आपलं जे कुटुंब आहे, की जी आपली पहिली लेवल ऑफ सपोर्ट आहे, त्या कुटुंबाला विश्वासात घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे काहीतरी परीक्षा देतोय असं सांगून चालणार नाही. सांगायला लागेल आपल्या आईला किंवा आपल्या वडिलांना की बाबा ह्याची एक पूर्व परीक्षा असते, मग मुख्य परीक्षा असते, मग त्याचं व्यक्तिमत्व चाचणी असते, आणि यातल्या कुठच्याही टप्प्यावर जर तुम्ही नाही चांगले मार्क मिळाले तुम्हाला, तर तुम्हाला पुनश्च ती सगळी परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचा कालावधी, परीक्षेचं स्वरूप हे घरातल्या मंडळींना सांगणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे असं आपण गृहीत धरूया, समजा एखादा विद्यार्थी आहे की ज्याचे आईवडील नाही आहेत विशेष शिकलेले, ग्रामीण भागातला एखादा विद्यार्थी आहे की आईवडील फार शिकलेले नाही आहेत, त्यांना काय कळणार, असा विचार करून चालणार नाही. त्यांना सुद्धा कळतं. प्रॅक्टिकली तुम्ही एखादी गोष्ट सांगितली की बाबा ही परीक्षा 1 वर्ष चालते, तर त्यांना कळणार आहे. त्यामुळे त्यांना विश्वासात घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण अन्यथा विचित्र परिस्थिती उद्भवू शकते. माझ्या माहितीमध्ये एक अधिकारी आहे, त्याने एकदा तो प्रिलिम पास झाला, आता मुख्य परीक्षेचा टप्पा आहे, तर आजूबाजूच्या माणसांना काही विशेष माहिती नव्हतं, तर हा परीक्षाच पास झाला अशा स्वरूपाचं एक ज्याला अपवाद म्हणायची आता पसरली सगळीकडे, आणि त्याचा त्या मुलाला किती त्रास झाला असेल त्याचा आपण विचार करू शकतो. त्यामुळे मुलींनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबियांना विश्वासात घेतलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आपण कुटुंबियांना विश्वासात घेतो त्याच वेळेला काहीतरी वेळ मागून घेतली पाहिजे की बाबा एवढी वर्ष मी ही परीक्षा देणार आहे. कारण मुलींच्या बाबतीमध्ये वेळेवर लग्न व्हावं ह्याच्यासाठी समाजाकडून प्रेशर येतं, आईवडिलांकडून येतं, आईवडिलांवर बाकीच्या नातेवाईकांकडून येतं. बाजूचे लोक म्हणतात एवढी मोठी झाली मुलगी अजून लग्न नाही झालं, तर ते आईवडिलांना, जे आपले इमिडिएट फॅमिली मेंबर असतील, बहीण भावंड असतील, मोठी लहान, त्यांनाही विश्वासात घेणं अतिशय आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला लग्न समजा स्वतःच ठरवून स्वतःच्या पसंतीने एखाद्या व्यक्तीशी केलं, तर त्या व्यक्तीशी निश्चितच आपण बोलू की बाबा मी पण ही परीक्षा देते आहे, किंवा सिलेक्शन तुमचं झालं असेल तर तुमच्या नोकरीचं स्वरूप कसं असतं, ट्रान्सफरेबल नोकरी असू शकते, दर 3 वर्षांनी बदली होऊ शकते, वेगवेगळ्या शहरात जायला लागू शकतं, या सगळ्याची कल्पना दिलेली असली पाहिजे. मला असं वैयक्तिक वाटतं की मुलींनी
लग्नानंतर परीक्षा देण्याचा फारसा हे ठेवू नये पर्याय. अगदीच परिस्थिती अशी असेल तर ठीक आहे, परंतु अन्यथा माझ्या मते की परीक्षा द्याव्या. याचं कारण कुठचीही गोष्ट ही पूर्ण वेळ देऊन करावी. म्हणजे लग्न झाल्यानंतर जर तुम्हाला तुमचं घर, तुमचं कुटुंब याच्यावरही लक्ष देता आलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की परीक्षा जे कुठे काय अटेम्प्ट द्यायचे ते द्यावेत, आणि म्हणून जे काही अटेम्प्ट देतोय ते पूर्ण शक्तीने दिले पाहिजे. परंतु समजा लग्नानंतरही परीक्षा देण्याची वेळ आली, इच्छा असेल तर ती जरूर द्यावी. म्हणजे कुठच्याही महिलेला मी कायमच ज्याला आपण म्हणू इंडिपेंडन्स, म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स असू दे, कामाच्या बाबतीतला इंडिपेंडन्स असू दे, तो त्यांनी त्याच्याकडे असलाच पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेच पाहिजेत आणि समाजाने त्यांना त्याच्यासाठी सपोर्ट केला पाहिजे. त्यामुळे जेव्हा परीक्षा द्याल त्यावेळेला 500% मेहनतीने ती परीक्षा दिली पाहिजे. आणि आपल्या कुटुंबियांव्यतिरिक्त सुद्धा आपल्याला पाठिंबा देणारे, आपल्या मागे उभे राहणारी माणसं असतात. आपले मित्रमैत्रिणी असतील, आपले काही लांबचे नातेवाईक असतील, कदाचित तुमचे काही शिक्षक असतील. तर ही पण एक ज्याला आपण सपोर्ट सिस्टम म्हणू की जी सेकंडरी सपोर्ट सिस्टम आहे, ती पण आपल्याबरोबर असणं अतिशय आवश्यक आहे. माझ्या माहितीमध्ये एक ऑफिसर आहे, तिचं ज्या वेळेला मुलाखतीसाठी सिलेक्शन झालं होतं त्यावेळेला तिचं अगदी लहान मुलगी होती. आणि मग आता त्या मुलाखतीच्या कोचिंगसाठी तिला दिल्लीला यायचं होतं. त्या एवढ्या लहान मुलीला घेऊन कसं यायचं, काय कोण येणार वगैरे असे खूप प्रश्न होते. तिच्या मनामध्ये सगळ्या अशी अँझायटी, भीती असणं साहजिक होतं. प्रत्यक्षात तिला तिच्या आईने किंवा सासूबाईंनी सपोर्ट केला. मी तिला असा सल्ला दिला की तू तुझ्या मुलीला घेऊन ये इकडे दिल्ली. मुलगी, आई सासूबाई ज्या कोणी असतील त्या आणि तुम्ही राहा. थोडा खर्च येईल या एवढ्या सगळ्यांना राहायचा, पण ती मुलगी तुझ्या डोळ्यासमोर असेल तर तुला टेन्शन नाही राहणार. ती मुलगी जर महाराष्ट्रात आहे, तू इकडे दिल्लीला आहेस, तुझं अर्ध लक्ष तिकडे, अर्ध लक्ष इकडे, त्याच्यापेक्षा थोडेसे पैसे खर्च झाले तरी हरकत नाही. कारण ज्यावेळेला तुम्ही मुलाखतीसाठी पात्र झालेला असता त्याला तुमचे स्टेक्स खूप हाय असतात. सिलेक्शनचे चान्सेस सर्वात जास्त असतात मुलाखतीला जाता तुम्ही, त्याला 1:2 साधारणतः रेशो असतो. त्यामुळे त्या स्टेजला जाऊन चान्स घेण्यात अर्थ नसतो. आणि मला आनंद आहे की ती मुलगी खरोखरच त्या छोट्या बाळाला घेऊन आली होती आणि तिचं सिलेक्शन झालं. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की ते सिलेक्शन झालं. तर त्यावेळेला तिला एक बाबा ये तू, काय हरकत नाही, मुलीला घेऊन ये, असा एक जो मानसिक आधार मी दिला किंवा आणि कोणी तिच्या घरातल्या लोकांनी दिला असेल त्याचा तिला उपयोग झाला. त्यामुळे ही एक अशी सुद्धा सपोर्ट सिस्टम मुलींनी ठेवली पाहिजे. सर्वांनीच ठेवली पाहिजे, पण मुलींना त्याची जास्त गरज असते. सर मॅम तुम्ही तुमच्या UPSCच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत आणि UPSC मध्ये जेव्हा UPSCचा सिलेबस जेव्हा तुम्ही चाळत असताना तुम्ही कोणत्या गोष्टी टाळल्या होत्या? म्हणजे एक्झॅक्टली हा सिलेबस आहे, सो याला स्किप करायचं आणि जे मेन पोर्शन्स आहेत ते कव्हर अप करायचे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी कुठचीच गोष्ट स्किप नाही केली. ओके. याचं कारण असं असतं की UPSCच्या बाबतीत हे नेहमीच म्हटलं जातं की गमतीत म्हटलं जातं की अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC. तर पेपर पॅटर्न अनेक वेळा बदलला जातो आणि त्याची काही फार तुम्हाला नोटीस दिलेली असते असं नाही, पण बदलतो. म्हणजे पूर्वी एकच एसे लिहायला लागायचा, नंतर फक्त 2 एसे झाले. तर किंवा तुम्ही किती शब्दात उत्तरं द्यायची वगैरे हे बदलत असतं. त्यामुळे असं आहे की त्यांना चांगले अधिकारी निवडायचे आहेत, त्यामुळे त्यांना कुठचाही एक पॅटर्न बनवू द्यायचा नसतो. त्यामुळे मी असं ॲडवाईस करणार नाही. सर्व सिलेबसचा जो भाग आहे त्या सर्व गोष्टींची तयारी, निदान एक बेसिक तयारी तरी असलीच पाहिजे. म्हणजे एखादा प्रश्न आला की जो तुम्हाला कॉन्फिडन्स नाही तरी थोडं तरी तुम्हाला त्याचं लिहिता आलं पाहिजे. आता ह्याच्यात असं असतं की काही सिलेबसचा काही भाग असतो की ज्याला अर्थातच जास्त महत्त्व असतं आणि ते आपल्याला जुने पेपर वगैरे बघून कळतं की ह्याला जास्त महत्त्व आहे. तर त्याच्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे. जे फार म्हणजे कमी महत्त्वाचे जे पेरिफरल असे सब्जेक्ट आहेत त्याच्यासाठी कमी वेळ दिला पाहिजे. दुसरं, अभ्यासाच्या बाबतीत मी कायम एक जो सल्ला देते सर्व विद्यार्थ्यांना तो असा आहे की नुसतंच वाचत राहून चालत नाही. त्याचं कारण मग काय होतं की परीक्षेच्या वेळेला तुम्हाला अचानक अरे हे वाचलं होतं पण नक्की काय ते आठवत नाही आणि मग नक्की काय ते लिहिता येत नाही. हे कुठेतरी पाहिलं आहे, मग तुम्हाला असं व्हिज्युअली पण आठवतं की त्या पानावर उजव्या बाजूला कोपऱ्यात हे होतं, मी वाचलं होतं, पण नेमकं काय वाचलं होतं हे आठवत नाही. हे का होतं? कारण आपण आपल्या मेंदूला जी गोष्ट वाचली आहे किंवा जी गोष्ट समजून घेतलेली आहे ती रिकॉल करायची सवय लावलेली आहे.
म्हणजे आता समजा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, तर किती डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, त्याचा एकमेकांची काय रिलेशन आहे, त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीचा फंडामेंटल राईट्सशी काय संबंध आहे, हे तुम्ही वाचलं असाल, पण हे तुम्ही एक मेंटली रिवाईज करणं पण आवश्यक आहे, किंवा ह्याच्यात काय प्रश्न येऊ शकतो ह्याचा विचार केला असला पाहिजे. म्हणजे जी सगळी माहिती साठवलेली आहे मेंदूत ती तिथून काढण्याची पण सवय, म्हणजे गोडाऊनमध्ये गोष्टी ठेवत गेलो आणि त्या गोडाऊनला जे कुलूप लावलं त्याची चावीच जर आपल्याकडे नसेल तर त्या गोडाऊनमध्ये आहे सगळं पण मिळणार नाही तुम्हाला. तर अभ्यास करताना ही पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही जे वाचता आहात त्याचं प्रोसेसिंग करणं, त्याच्यावर थोडासा विचार करणं हे महत्त्वाचं आहे. मॅम तसंच सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट असतो, तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट कुठला होता आणि त्यावर तुम्ही कमांड कशी क्रॅक केली? मी ज्यावेळेला परीक्षा दिली त्यावेळेला 2 ऑप्शनल सब्जेक्ट असायचे, आता एक ऑप्शनल असतो. मी दिली त्यावेळेला 2 होते. माझा फर्स्ट ऑप्शनल जो होता तो सायकोलॉजी होता आणि तोच ऑप्शनल माझा प्रिलिमला पण तोच होता आणि मेन्सला फर्स्ट ऑप्शनल. आणि दुसरा ऑप्शनल होता मराठी लिटरेचर. फर्स्ट ऑप्शनलमध्ये माझ्या बाबतीत असं होतं की मी मास्टर्स सायकोलॉजीमधूनच केलेलं होतं, त्यामुळे त्याचा थोडासा फायदा झाला मला. मराठी लिटरेचर हा विषय म्हटलं तर पूर्णतः नवीन होता याचं, कारण मी तो कधीच शाळा कॉलेजमध्ये शिकले नव्हते. परंतु मातृभाषा मराठी आहे आणि SISEमध्ये काही अतिशय चांगले प्राध्यापक शिकवायला यायचे, त्याचा उपयोग झाला. परंतु जी टेक्स्टबुक होती, 2 पेपर असायचे लिटरेचरचे, त्याच्यामध्ये पेपर 2 जो होता तो टेक्स्ट असायची, म्हणजे नाटक होतं, कविता होत्या, कादंबरी होती, कथा होत्या. तर ती सगळी पुस्तकं मुळात किमान एकदा वाचणं अतिशय आवश्यक असतं. म्हणजे तुमचा जो आता कुठचाही जो ऑप्शनल असेल त्या ऑप्शनलचा जो सिलेबस आहे तो सगळा सिलेबस एकदा तरी कव्हर व्हायलाच पाहिजे. त्याचं कारण मी जसं मगाशी सांगितलं तसं की कुठच्याही एरियावर प्रश्न येऊ शकतो आणि तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे, निदान काही एक बेसिक मुद्दे तरी लिहिता आले पाहिजे. त्यामुळे त्या विषयाचं बेसिक वाचन फार महत्त्वाचं आहे. जसं की आपण म्हटलं की मुलींना पर्टिक्युलर मुलांच्या जास्त चॅलेंजेस असतात, तर या सगळ्या जर्नीमध्ये का फायनान्शियल इंडिपेंडन्स ही टर्म येते, तर फायनान्शियल इंडिपेंडन्स हे तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही ॲज अ पर्स्पेक्टिव्ह तुमचा काय त्याच्यावर? फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे तुमचं 2 प्रकारचं फायनान्शियल इंडिपेंडन्स इथे आपण बोलू शकतो. एक म्हणजे तुमचं जेव्हा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन होतं किंवा MPSC मधून सिलेक्शन होतं त्यावेळेला तुम्हाला एक नोकरी मिळालेली असते आणि त्यामुळे तुम्हाला एक काही बेसिक किमान पगार मिळणारच आहे, म्हणजे त्या अर्थाने तुम्हाला एका अर्थाने इंडिपेंडन्स मिळाला. परंतु तुम्हाला जे पैसे मिळतात त्या पैशाचं काय करायचं, की ते पैसे कसे, कुठे, किती प्रमाणामध्ये खर्च करायचे या निर्णयाचंही स्वातंत्र्य असणं आवश्यक आहे. आणि तेही एक प्रकारचं फायनान्शियल इंडिपेंडन्सच आहे. जे समजा तुम्हाला घरामध्ये खर्चासाठी पैसे द्यायला लागतात, मुलं असतील तेव्हा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करायला लागतो, तुम्हाला कुठे प्रवास करायचा असेल तर त्याच्यासाठी खर्च करायला लागतो. परंतु याच्याचबरोबर तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी सेव्हिंग करणं पण आवश्यक आहे. म्हणजे तुमचं स्वतःचं सेव्हिंग तर आहेच, परंतु तुमच्या कुटुंबासाठी सुद्धा आई वडील असू शकतात, वयस्कर सासू सासरे असू शकतात, त्याचाही विचार करायला पाहिजे. त्यामुळे एक आणखीन सल्ला मी असा देईन की तुम्ही कुठचीही नोकरी असू दे, सिव्हिल सर्व्हिसेस असू दे किंवा कुठचीही असू दे, फायनान्शियल प्लॅनिंग जेवढ्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढं महत्त्वाचं. म्हणजे कन्सिस्टंटली तुम्हाला एक समजा 10,000 तुम्हाला पगार आहे, समजा 50,000 पगार आहे, तर त्यातले तुम्ही 5,000 किंवा 10,000 सेव्ह करू शकत असाल तर दर महिन्याला तुम्ही ते तेवढे पैसे सेव्ह केले पाहिजे. जी काय अमाऊंट असेल ते योग्य पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आता मेडिकल इन्शुरन्स असलाच पाहिजे. जरी तुम्हाला सरकारी नोकरीत आल्यानंतर सरकारच्या ज्या हेल्थ बेनिफिट्स आहेत ते जरी मिळत असले तरीसुद्धा तुमचे आई वडील असतील, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, यांच्यासाठी मेडिकल इन्शुरन्स असणं अतिशय आवश्यक आहे. भारतामध्ये जीवनमान वाढायला लागलेलं आहे आणि जीवनमान वाढायला लागल्यामुळे इतर त्याच्याबरोबर येणारे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, त्याचंही प्रमाण वाढायला लागलं आहे. त्यामुळे जसं वय वाढतं तसा तुम्हाला मेडिकल इन्शुरन्सचा प्रीमियम वाढतो आणि म्हणून यंग वयामध्ये मेडिकल इन्शुरन्स असणं म्हणजे हेल्थ कव्हर असणं हे फार महत्त्वाचं आहे. कन्सिस्टंटली जे तुम्हाला शक्य आहे तेवढे पैसे वाचवणं अतिशय आवश्यक आहे. ते योग्य पद्धतीने गुंतवणं अतिशय आवश्यक आहे. हाही माझ्या मते फायनान्शियल इंडिपेंडन्सचाच एक भाग आहे, कारण तो इंडिपेंडन्स तुम्हाला आता तुम्ही जे पैसे सेव्ह करता त्याचा तुम्हाला नंतर उपयोग होणार आहे. मॅम, ॲज यू हॅव मेन्शन की तुमचं मास्टर्स सायकोलॉजीमध्ये झालेलं आहे आणि UPSC किंवा अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची प्रिपरेशन जी आहे ती 1 वर्ष घेते आणि त्यातल्या त्यात आपण अटेम्प्ट्सवर अटेम्प्ट्स देतो तर ती लांबून जाते थोडी.
तर त्यावेळेवर आपलं मेंटल हेल्थ किंवा इमोशनल हेल्थकडे आपण कसं लक्ष द्यायला हवं? मेंटल आणि इमोशनल हेल्थ खूप महत्त्वाची आहे, कारण ती जर नसेल तर तुमचा परीक्षेतलाही परफॉर्मन्स अफेक्ट होतो. सायकोलॉजीमध्येच एक अँझायटी आणि परफॉर्मन्स असा याचा एक कर्व आहे, त्याला बेल शेप कर्व म्हटलं जातं, की अँझायटी एका ठराविक मर्यादेपर्यंत असेल तर तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. परंतु अँझायटी खूप जास्त वाढली तर तुमचा परफॉर्मन्स आहे तो डेटिरिओरेट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ती अँझायटी मॅनेज करणं अतिशय आवश्यक आहे. आणि अँझायटी नॅचरल आहे, कारण स्पर्धा परीक्षा आहे, अनसर्टन्टी आहे, तुम्ही मेहनत करता पण त्या प्रमाणात तुम्हाला रिटर्न्स मिळतील याची खात्री नाही आहे, त्यामुळे अँझायटी असणारच आहे. 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्याला जेव्हा ताण येतो किंवा अँझायटी येते त्यावेळेला ती आपण कोणाशी तरी शेअर करणं अतिशय आवश्यक आहे. कोणाशी शेअर करायची? जर तुमच्या कुटुंबात आई वडील, बहीण भाऊ यांच्याशी कोणाशी तुमची जवळीक असेल तर त्यांच्याशी शेअर करू शकता. तुमचे कोणी चांगले मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्याशी तुम्ही शेअर करू शकता. शेअरिंग कुठचाही मनामध्ये गोष्ट साठवून ठेवणं योग्य नाही, ती शेअर केली पाहिजे. त्याने काय होतं, मन हलकं होतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेला अभ्यास करत असतो त्यावेळेला कितीही अभ्यास असला आणि कितीही तुम्हाला वाचन करावं लागत असेल, क्लासला जावं लागत असेल, काही असेल तरी फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी, एक्सरसाइजसाठी थोडासा वेळ हा द्यायलाच पाहिजे. आता म्हणून मी असं नाही म्हणणार की तुम्ही 1 तास धावायला जा किंवा 100 उड्या मारा, असं नाही मी म्हणणार. अशी कुठची फिजिकल ॲक्टिव्हिटी जी तुम्ही करू शकता, ज्याच्यासाठी तुम्ही 15-20 मिनिटं, अर्धा तास देऊ शकता, ती फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा रोज नियमितपणे केली पाहिजे. याचं कारण असं आहे की साऊंड माइंड लिव्ज इन साऊंड बॉडी. त्यामुळे तुमचं शरीर व्यवस्थित असणं हे अतिशय आवश्यक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं थोडंसं खाणं पिणं ह्याच्यावरही लक्ष असलं पाहिजे. आणि झोप. याचं कारण झोपेमध्ये आपण जे दिवसभर वाचलेलं असतो, शिकलेलं असतो, त्याचं कन्सॉलिडेशन जे आहे ते झोपेमध्येच होत असतं. मेंदू आपण झोपतो परंतु मेंदूचा एक पार्ट जो आहे तो त्याही वेळेला काम करत असतो, कन्सॉलिडेशन करत असतो, जे काय वाचलेलं असेल, जे काय अनुभवलेलं असेल दिवसभर. त्यामुळे रात्री 2 पर्यंत अभ्यास करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परीक्षेला जायचं हे तितकंसं योग्य नाही. एक काही किमान झोप 6-7 तास ही मिळालीच पाहिजे, ती घेतलीच पाहिजे. ती अतिशय महत्त्वाची आहे. थोडाफार व्यायाम केला पाहिजे, खाण्यापिण्यावर लक्ष दिलं पाहिजे. रात्री उशिरा जागत जाऊन अभ्यास करत असं रात्री 11 वाजता मॅगी खाल्लं, एखाद्या दिवशी खाल्लं तर ठीक आहे, पण ते रोज तुम्ही जर तसं खायला लागला तर त्याचा तुमच्या शरीराला त्रास होणार आहे. त्यामुळे याही गोष्टींकडे म्हणजे तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ह्याच्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. आणि सगळं ताण आला, खूप कधीतरी रडावंसं वाटलं तर त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही आहे, रडण्याच्यात कमीपणा काही नाही. ती एक नॅचरल गोष्ट आहे माणसाची. तर म्हणजे आता मी कसं रडू, मी UPSCची परीक्षा देतोय, रडणं बरोबर नाही, मी मुलगा आहे, मी रडणं बरोबर नाही वगैरे अशा चुकीच्या संकल्पना डोक्यामध्ये ठेवून चालणार नाही. कारण तुम्ही जी परीक्षा देत आहात ती परीक्षा कशासाठी आहे? ती परीक्षा अधिकाऱ्यांना निवडण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही अधिकारी बनता त्याला तुम्हाला खूप कठीण परिस्थितीचा सामना करायचा असतो. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये जातीय दंगले होऊ शकतात, तुमच्या जिल्ह्यामध्ये काहीतरी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, काही येऊ शकतं. अशा वेगवेगळ्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिकारी निवडले जातात. त्यामुळे ती परीक्षा सोपी असणारच नाही, कठीणच असणार आहे, त्याची प्रोसेस तशीच असणार आहे. त्याचा सामना करण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि ह्या सगळ्या पद्धतीने तुम्ही त्याचा सामना करू शकता. मॅम, तुम्ही म्हणजे मेन्स क्लिअर झाल्यानंतर मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या मधला जो फेज असतो त्या फेजमध्ये तुम्ही काय स्ट्रॅटेजी यूज केली होती? मेन्स तुमची ज्या वेळेला संपते, समजा ऑक्टोबर महिन्यामध्ये संपली किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये संपली, तर त्याच्यानंतर तुमच्या जो तुम्ही समजा मेन्स पास झाला तर तुमची जी मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी असणार ती साधारणतः मार्चमध्ये असणार आहे. म्हणजे तुम्हाला क्लिअर कट 3 ते 3.5 महिने हातात आहे. परंतु तुमची पुढे प्रिलिम पण असणार आहे, जी साधारणतः मे अखेरीला असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 6 महिने साधारण 5-5.5 महिने प्रिलिमसाठी आहेत आणि 3-3.5 महिने हे मुलाखतीसाठी. तर तुम्ही समजा दिवसाचे 10 तास अभ्यास करणार आहात तर तुम्हाला त्याचं एक तुम्हाला डिव्हिजन केली पाहिजे की किती वेळ तुम्ही नेक्स्ट प्री आणि मेन्सच्या तयारीसाठी देणार आहात आणि किती वेळ तुम्ही व्यक्तिमत्व चाचणीसाठी देणार आहात. तर मी जर असेल तर मी काय करेन, तर मी व्यक्तिमत्व चाचणीसाठी 2 तास देईन आणि बाकीचे जे माझ्या हातात 8 तास आहेत समजा, तर ते मी प्री आणि मेन्ससाठी देईन. त्याचं कारण असं आहे की तुम्ही प्री आणि मेन्सची तयारी करत असता त्यावेळेला
एका अर्थाने तुमची त्या व्यक्तिमत्व चाचणीची तयारी सुद्धा होतच असते. म्हणजे जनरल नॉलेजशी रिलेटेड प्रश्न असतील किंवा इंटरनॅशनल रिलेशन्सशी रिलेटेड प्रश्न असतील किंवा इकॉनॉमीशी रिलेटेड प्रश्न असतील, त्या सगळ्या प्रश्नांच्या म्हणजे प्रॅक्टिकल प्रश्न जे आहेत त्या सर्व प्रॅक्टिकल प्रश्नांसाठी त्या विषयाचे जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक असतं. आणि म्हणून तुम्ही प्री आणि मेन्सचा अभ्यास हा सायमल्टेनियसली केला तर तुम्हाला व्यक्तिमत्व चाचणीसाठी उपयोग होतो. व्यक्तिमत्व चाचणीसाठी मी नेहमीच गाईड करते मुलांना की तुम्ही जो डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म किंवा डॅफ भरलेला असेल तो डॅफ खूप महत्त्वाचा आहे. तो वारंवार पाहणं, त्याचा अभ्यास करणं, त्यानुसार काय प्रश्न येतील, काय प्रश्न येऊ शकतात, कुठचे एरियाज कव्हर होऊ शकतात ह्याचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. आणि तो तुम्ही सायमल्टेनियसली करू शकता. त्याचा म्हणजे व्यक्तिमत्व चाचणीच्या तयारीमध्ये ह्या डॅफचा आणि डॅफच्या अनुषंगाने तयारी करण्याचा भाग खूप महत्त्वाचा आहे. मॅडम, शेवटचा प्रश्न आता आपण थांबत असताना तुम्ही दिलेली वेळ आता संपत येते. आत्तापर्यंतचा आपला एकूण जो सिव्हिल सर्व्हिसमधला प्रवास आहे त्याच्यामध्ये काही माइलस्टोन सांगता येईल, म्हणजे कशा पद्धतीनं पहिल्या पोस्टिंगपासून आतापर्यंतचा प्रवास, प्रत्येक वेळा नवीन चॅलेंजेस आणि त्यातून आपण आज इतक्या महत्त्वाच्या पदांवर तुम्ही आहात सर, त्याच्यामध्ये तुमची 2-3 चॅलेंजेस मी सांगू शकते. आत्ता तर आपण अत्यंत डिजिटल अशा युगामध्ये वावरतो, परंतु 2001 साली ज्यावेळेला माझं सिलेक्शन झालं त्यावेळेला कॉम्प्युटर हे सरकारी कार्यालयांमधून यायला लागले होते आणि वापर सुरू झाला होता, परंतु असा मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर नव्हता. त्यामुळे त्यावेळेला जी वयाने मोठी म्हणजे 50-55च्या वर ज्यांचं वय होतं, ज्यांची रिटायरमेंट जवळ आलेली होती, त्या मंडळींना कॉम्प्युटर वापरण्यासाठी प्रवृत्त करणं, एनकरेज करणं हे मोठं चॅलेंज आहे. म्हणजे ह्युमन रिसोर्सेसशी रिलेटेड असणारं चॅलेंज आहे. म्हणजे ऑफिसरला काय आहे की आपल्याला कुठून तरी वरून ऑर्डर आलेली असते की आता तुम्ही कॉम्प्युटरायझेशन करा, तुमच्या ऑफिसमध्ये सर्व काम कॉम्प्युटरवर व्हायला पाहिजे आणि कॉम्प्युटर आले पाहिजे. त्याच्यासाठी कॉम्प्युटर आल्यानंतर ते कॉम्प्युटर वापरता आले पाहिजेत, वापरता येण्यासाठी ते वापरण्याची इच्छा आणि तयारी असली पाहिजे. तर त्यावेळेला सुरुवातीला ते माझ्यामध्ये मोठं आव्हान होतं. एक 2 वर्ष तरी होतं माझ्यासाठी. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला कुठचाही बदल घडवून आणायचा असतो, छोटा मोठा कुठचाही असू दे, त्या बदलाला विरोध करणाऱ्या माणसांची संख्या पण बऱ्यापैकी असते आणि त्यांना तुम्ही असं बाजूला काढून किंवा बाजूला ढकलून पुढे जाऊ शकत नाही, पण ते महत्त्वाची असतात. ती माणसं पण तुमच्या त्या व्यवस्थेचा भाग असतात. तर एक असं मी उदाहरण देऊ इच्छिते की 2008-9 मधली ही गोष्ट आहे. त्यावेळेला माझ्याकडे 22 ऑफिसेस होती, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या 3 राज्यांमध्ये मिळून. या 22 ऑफिसेसचे एकाच वेळेला ऑफिसचं मॉडर्नायझेशनचं काम सुरू होतं. म्हणजे मॉडर्नायझेशनमध्ये नवीन कॉम्प्युटर असेल, नवीन प्रिंटर असेल, काही ऑफिसेसचं सिव्हिल स्वरूपाचं काम होतं, म्हणजे त्याचं फ्लोरिंग बदलायचं होतं, तिथे लँड इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करायचं होतं, अशी वेगवेगळ्या स्वरूपाची कामं होती. त्याच्यामध्ये टेंडर होती, कारण तुम्हाला खरेदी करायची आहे, तुम्हाला काम करून घ्यायचं आहे आणि 22 ठिकाणी एकाच वेळेला करायचं होतं. त्याच्यामध्ये असं एका ऑफिसमध्ये असं झालं की शनिवार रविवार काम करायचं होतं, पण वीकडेला काम करणं कठीण असतं तुम्हाला फ्लोरिंग वगैरे बदलायचं असेल तर. आणि 9व्या मजल्यावर ऑफिस होतं. लिफ्टमध्ये सांगितलं की आम्ही नाही शनिवार रविवार लिफ्ट चालू ठेवणार, आम्हाला सुट्टी असते शनिवार रविवार. आता जर लिफ्ट सुरू नसेल तर सामानवर पोहोचू शकणार नाही, काम होऊ शकणार नाही. शनिवार रविवारमध्ये नाही झालं तर वीकडेला ते काम करणं कठीण आहे. मग त्याच्यामध्ये त्या लिफ्ट पंचायतच्या कामगारांच्या मारामाऱ्या झाल्या, वादावादी झाली, अशा स्वरूपाच्या छोटेच प्रश्न आहेत, परंतु असे प्रश्न खूप येतात. दुसरं असं असतं की आपण ज्या वेळेला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन होतं साधारण 25-30 या दरम्यान होतं, तोच तुमच्या पर्सनल आयुष्यातला पण महत्त्वाचा काळ असतो. म्हणजे लग्न झालेलं असतं, कधी तुम्हाला मुलं झालेली असतात, त्या मुलांची आजारपणं असतात. ह्या म्हणजे तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि तुमचं ऑफिसमधलं काम ह्याच्यामध्ये तुम्हाला कायमच त्याची सांगड घालत राहावी लागते. जे माझ्या बाबतीमध्ये माझी जी मोठी मुलगी आहे तिला फ्रॅक्चर झालं होतं. ती 1 वर्षाची असतात, ती पायाला फ्रॅक्चर झालं होतं आणि 3 आठवडे ते प्लास्टरमध्ये पाय असणार होता. तर 1 वर्षाचं म्हणजे लहानच असतं मूल. माझ्या ऑफिसने सांगितलं की एवढे 3 आठवडे काही तुम्हाला आम्ही रजा देऊ शकणार नाही. तर पहिल्यांदा ज्यावेळेला मला सांगितले की तुम्हाला एवढे दिवस आम्ही रजा देऊ शकणार, तेव्हा मला असं वाटलं आता आपल्याला रडायलाच येणार आहे. परंतु मला हेही कळलं की तर रडून काही प्रश्न आपला सुटणार नाही आहे. तर मग काय करता येईल याचा विचार केला. मग मी म्हटलं की ठीक आहे, मी आठवड्यातला 1 किंवा 2 दिवस येऊन जे काय असेल ते काम करत जाईल, बाकीचे 3 दिवस मला तुम्ही रजा द्या. मग बाकी कुटुंबियांनी अर्थातच मदत केली. तर ह्या ही
अशा प्रकारची आव्हानं खूप आली, वैयक्तिक आयुष्यातली आणि कामावरची, आणि त्या दोन्ही गोष्टींची सांगड घालून काम करावं लागतं. मला असं वाटतं की सरकारी सेटअपमध्ये बरोबर तुमच्या जी माणसं काम करत असतात त्या माणसांना विश्वासात घेणं किंवा त्या माणसांना तुम्ही तुमच्या कामाचा भाग बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते सर्वात मोठं आव्हान आहे. जर त्याचा आपण सामना करू शकलो तर बाकी जे रिसोर्सेस आहेत, म्हणजे बजेट म्हणा, कॉम्प्युटर म्हणा, त्या सगळ्या गोष्टी येत जातात. पण माणसं आणि त्या माणसांचा उत्साह, त्या माणसांची काम करण्याची तयारी, त्यांना तुम्ही किती या सगळ्या कामामध्ये महत्त्व देत आहात, त्यांना त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व करतात, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते कायमच आव्हान राहिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण अत्यंत व्यस्त असणाऱ्या या कार्यशैलीमधून महाराष्ट्रातल्या मुलांसाठी वेळ दिला. आवर्जून तुम्ही सर्वांशी चर्चा केली, ती मतं मांडली, ती नक्कीच महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढीसाठी, सिव्हिल सर्व्हिसेस किंवा एकूणच करिअरसाठी त्यांना दिशा द्यायला उपयोगी पडतील असे या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आपण करिअर कट्ट्यावर असंच प्रेम यापुढे करत राहाल आणि महाराष्ट्रातल्या मुलांसाठी उपलब्ध राहाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या समन्वयक डॉक्टर विनिता चौधरी मॅडमांना विनंती करतो त्याचा समारोप करा. मॅडम, खरंच आपले धन्यवाद. करिअर कट्टाच्या वतीनं नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र हे ब्रीदवाक्य घेऊन आमचे सदस्य तुमच्या समवेत आले. इथे आल्याच्या नंतर एक वाक्य मला महाराष्ट्राच्या बाबतीत लक्षात आलं की दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. परंतु आम्ही 2-3 दिवसापासून मुलाखती घेतोय आणि आल्याच्या नंतर हा तख्त जेव्हा महिला राखते किंवा महिला म्हणून आणि महाराष्ट्रीयन महिला म्हणून त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आपल्या मुलाखतीच्या दरम्यान आपण केलेली तयारी, आपल्याला आलेली आव्हानं, त्या दरम्यान आता विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी, तेव्हाचा काळ, आत्ताचा काळ या संदर्भातलं सखोल असं मार्गदर्शन आपण केलं. NCERTचे बुक्स असतील किंवा आताची जी परिस्थिती असेल त्यात विद्यार्थ्यांनी कसं तारून गेलं पाहिजे, त्याच दरम्यान महिलांनी जर तयारी करायची असेल तर त्यांची आव्हानं किंवा त्यांनी कशा पद्धतीने स्वतःला सांभाळायला पाहिजे, योग्य वय आणि फेल्युअर आलं, तुम्ही म्हटलात की अयशस्वी हा शब्द मी वापरणार नाही, खऱ्या अर्थानं तो शब्द मुलाखत ऐकणाऱ्यांना खऱ्या अर्थानं पुढं नेणारा असेल आणि नोकरीला लागल्यानंतर नोकरीत येणारी आव्हानं आणि तुम्ही ती कशी पेलली हे संपूर्ण मार्गदर्शन सर्वच इंटरव्ह्यू बघणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचं आहे. आपण आपला मोलाचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल करिअर कट्टा परिवाराच्या वतीनं आपला हार्दिक